बातमी आहे राजकारणातलीच। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे। भाजपा देशद्रोही पक्ष आहे, देशद्रोही लोक भाजपात जातात असं राऊत म्हणाले। सलीम कुत्ता प्रकरणात एसआयटीचं पुढे काय झालं असंही राऊतांनी विचारलं। सलीम कुत्ता दाऊदला भाजपा प्रचारासाठी आणेल असंही राऊतांनी म्हटलं। खोचक टोला लगावला। आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय, भाजपने काढलंय, एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी। एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहेत। मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, हे त्यांचं धोरण आहे। फोडा झोडा आणि राज्य करा, हिंदूंची एकजूट तोडा, मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा, हे त्यांचं धोरण आहे। आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो, उद्या दाऊद इब्राहिम चालेल। हे त्या पक्षाचं धोरण आहे, आमचं तसं धोरण नाही। आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत। जसं काल माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हात मिळवणी करणार नाही, पक्क धोरण आहे।